जय बाळूमामा सर्वांना. बाळूमामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या नगरीमध्ये आज आपण आलेलो आहे आदमापूर या ठिकाणी. आदमापूर या ठिकाणी बाळूमामा देवरूपात असताना ह्या ठिकाणी येत होते ते सरकारवाड्यामध्ये. तर आज आपण आलेलो आहे सरकारवाड्या आदमापूर येथील सरकारवाडा या ठिकाणी. बघा तुम्ही बघू शकता ही सरकारवाडा आहे. हे वाडा आदमापूर या ठिकाणी आहे. चला आपण आज जाऊया बघूया आणि तुम्हाला मी दाखवतो कसा आहे सरकारवाडा. ज्यावेळेस बाळूमामा आदमापूरला येत होते त्यावेळेस ह्या वाड्यामध्ये येत होते. बघा तुम्ही बघू शकता हे जुन्या पद्धतीचा पूर्ण असा वाडा आहे. सुंदर असा पूर्ण लाकडी ह्याच्यात बनवलेला सगळा लाकडामध्ये बनवलेला आहे. बघा हे भारतीय लाकडं वापरलेलं तुम्ही बघू शकता. बघा कसा आहे वाडा. सुंदर असा वाडा ही आदमापूर या ठिकाणी आहे. आणि वरच्या साईडला बघा सगळे लाकडी ह्याच्यामध्येच केलेलं आहे. बाहेरली लाकडी वापरलेली आहेत. आणि वरच्या टक्क्याने इथं पालखी एक जुनी पद्धतीत ठेवलेली आहे. आणि इथून वर जाण्यासाठी जिना आहे. चला आपण वर जाऊन बघूया वर काय आहे. आम्ही पण पहिल्यांदा या सरकारवाड्याच्या ठिकाणी आलेलो आहे. आदमापूरला आम्ही बऱ्याच वेळेस येतो पण सरकारवाड्यामध्ये पहिल्यांदा आलेलो आहे. बघू शकताय तुम्ही सरकारवाडा. इथं बाळूमामाची काय वस्तव्य ठेवलेलं आहे. बघा बाळूमामाच्या बसण्यासाठी पालखी बेड वगैरे इथं ठेवलेलं आहे. ही ओरिजिनल बाळूमामा असता येत होते त्यावेळेची हे बाळूमामाचे घोंगडे, बाळूमामाची खुर्ची, बाळूमामाची चपला. ही बाळूमामाची छत्री देखील आहे. बाळूमामा ज्या वेळेस होती तेव्हाची छत्री, बाळूमामाच्या काठी वगैरे बरंच काय असो. ज्यावेळेस बाळूमामा होते त्यावेळेच्या हे वस्तू आहेत. बाळूमामाचा बटवा तुम्ही बघू शकता. हो भंडाऱ्याची पिशवी बाळूमामाची. असं छान असं आहे. आणि तर बाळूमामाच्या चरण पादुका आहेत. बघा ओरिजिनल बाळूमामाच्या कोल्हापुरी चपला ते बाळूमामाने वापरलेले तेच आहेत. असं पूर्ण जुन्या पद्धतीत वाडा आहे. वरती कबला आहेत वाड्यावरती. आता आपण परत खाली आलेलो आहे आणि तुम्हाला चारी बाजूने फिरवून दाखवतो. बघा बाळूमामाचं मंदिर, ज्योतिबा, महालक्ष्मी. इथं कोण आहे ते त्यांचे बरेच कोण आहेत त्यांचे फोटो वगैरे इथं लावलेले आहेत. हे बाळूमामाचे ओरिजिनल फोटो आहेत. मुळे महाराजांचे देखील ओरिजिनल फोटो आहेत. तुम्हाला ओरिजिनल फोटो फक्त इथंच बघायला भेटतील. ज्यावेळेस बाळूमामा होते तेव्हाचे फोटो आहेत ओरिजिनलमधले. वाड्यामध्ये अजून कोणतं माणूस म्हणजे राहत आहेत. शंकर महाराज आहे, तुळजाभवानी आहे. अशा अनेक देवदेवतांचे फोटो देखील इथं लावलेले आहे या वाड्यामध्ये तुम्ही बघू शकताय. देवळी 2 बैल देखील ठेवलेले आहेत. जय मल्हार खंडोबाचे देखील इथं फोटो लावलेला आहे. आणि छान असा वाडा आहे. जुन्या पद्धतीची पेटी आहे बघा ही. तर बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आदमापूर आलास तर ह्या वाड्याला सरकारवाड्याला अवश्य भेट द्या. जय बाळूमामा. धन्यवाद.